आई, हे सगळं करण्याची काय गरज आहे? तू आता गप्प बसते का? एक तर आम्हाला न सांगता जाते तू. जीव टांगणीला लागते आमचा सगळ्यांचा. कळवू शकत होतीस ना आम्हाला, फोन करू शकत होतीस ना. सुनबाई, यातून तुझी सुटका नाही. या क्षणी आता तुझी बाजू नाही घेऊ शकत. मी माझ्याकडे बघून नको, मी सुद्धा नाही, आई पुढे काही चालत नाही. राधिका, जरा आमचा तरी विचार करत जा बा. एवढं सगळं घडलं आणि आता परत तू. आणि तू काही न सांगता कशी काय जातेस? हो नाही आई, सॉरी, चुकलं माझं, तुम्ही नका ना चिडू. कसा गेला तुझा दिवस सांग तर. बरं वाटलं का तुला तिथं? खरंच खूप बरं वाटलं मला तिथे. छान गेला दिवस. स्पेशल मुलं आहेत ना ती, त्यांना समजून घेताना इतकं समाधान मिळालं ना. वाईट वाटते ना अशा पोराईंकडे पाहून. नाही आई, खूप जिद्दी आहेत की मुलं. कोणी नाच करतं, कोणी गाणी म्हणतं, कोणी चित्र काढतं. खूप हुशार आहेत ती मुलं. मलाही त्यांना एकदा भेटायचंय. आपण सगळे चालले जाऊ ना, मलाही पाहायचंय. आपण खाऊ पिऊ घेऊन जाऊ त्यांच्यासाठी. चालेल. आई, त्या मुलांकडे बघितलं आणि असं वाटलं की ही मुलं इतकी आनंदी समाधानी आहेत, तर मग आपण का नाही राहू शकत? तुला तर आनंदी राहायलाच पाहिजे बा. तो अधिकारच आहे तो. बस राधिका, आता यापुढे मागे पाहणं नाही, सांगून ठेवते बरं तुला. आई, फक्त मीच नाही, आता आपण कोणीच मागे बघायचं नाही. झालं गेलं विसरून जायचं. त्या मुलांकडे बघून असं वाटलं की जगात असं कोणतंच दुःख नाही ज्यावर आपण मात करू शकत नाही. म्हणूनच आता मी असं ठरवलंय की झालं गेलं विसरून आता कामाला लागायचं. आलेच बाबा. तो मित्र, मला जरा तुझ्या सोबत बोलायचं आहे बा. बोला ना. पण माफ कर बा. काय आई, तुम्ही काय हात जोडताय आई? प्लीज तुम्ही नका हात जोडू. मी पण मुलगाच आहे ना तुमचा. भांडणं होत राहतात, मतभेद होतात, वाद होतात, तर काहीच नाही. मी थोडी बहकले होते ना. चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर मला. आई, नको ना तो विषय, प्लीज. हा विषयच नको आपल्यात. हा, त्यापेक्षा तुम्ही एक काम करता का? इतके दिवस रागावला होतात ना माझ्यावर, तुमच्या हातचं काही खाल्लं नाहीये मी. मस्त जेवायला द्या मला. पुण्याच्या वड्या करता का? उद्या चालेल बाबा, जेवायला येतो उद्या. उद्या कराल वड्या? आई प्लीज, अजिबात रडायचं नाही ना. राधासाठी तुम्हाला आनंदी राहावं लागेल. सर्व राधा तुमच्यावर खूप अवलंबून आहे. आई प्लीज. सौमित्र, तुझा हाच गुण मला फार आवडतो. हो काय बाबा, तुम्ही पण सगळी घरातली माणसं आहात तुम्ही. एकदा एखादं घर आपलं मानलं ना की त्यातलं चांगलं वाईट सगळं आपलंच असतं ना. तुम्ही खूप जवळची माणसं आहात माझ्या. सौमित्र, मलाही तुझ्याशी काही बोलायचं आहे. काही प्रॉब्लेम आहे का? हा, जरा मन मोकळं करायचं म्हणशील तर चालेल. मग बोला ना बाबा. इथे नाही, चल जरा. सोन्या 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 सोन्या, असं नको करू नको. ऐक ना सोन्या, ऐक ना. मग अगं सोन्या, अगं थांब ना कुठं तरी. सोन्या ऐक ना, ऐक ना सोन्या. नाही नाही, शॉपिंग करायला मिळाली काय एवढं टेन्शन घ्यायचं? आपण उद्या करू ना. तू प्लीज जरा साईडला. ओके, साईडला साईडला, आपण साईडला. पण अशी अशी काऊन फिरते? ऐक ना सोन्या. सोन्या, तू माझा थोडं ऐक. साईड दे मला. किती साईड द्यायची? माझी सगळी साईड तुला दिली. तू पाणी पी, पाणी पी, पाणी पी. किती छान दिसतेस पाणी पिताना. मी काय म्हणतो, तू साईडला हो बरं. परत साईडला अजून फिरायचे हरकत नाही. मी काय म्हणतो, सोन्या सोन्या ऐक ना. एक मिनिट. काय करतोय? काय करतोयस काय तिला? अहो मी काय नाही केलं. तो गॅरी दिसला होता, तो सोन्याच्या मागच लागला. हो ओ माय गॉड. मग काय काही ऐकूनच घेत नव्हता. माझा हात धरून ठेवला होता त्यांनी. कसा कसा हात सोडवलाय मी माहितीये. तो गॅरी बेकार आहे तो अजून सोन्याच्या मागे. हा, असा आला अचानक. हा,
पण सोन्याने पण काय हो काय बोलली. हे बघ सोन्या, तू अजिबात परत कधी आला तर तू घाबरू नका. तू आज जशी उत्तर दिलीस ना तशीच त्याला उत्तर दे. तू काय सांगताय काय? माझ्या शनू बेबीने त्याला उत्तर दिली. रिअली म्हणजे? अरे माझी सोन्या म्हणजे एकदम खणखणीत नाणं. काय खणखणीत वाजलंय आज. काय बोलली हे त्या ग्यारीला शॉलेट. तू काय म्हणाला? तो काय म्हणणार आहे मम्मा? मी त्याला स्ट्रेट फॉरवर्ड होऊन सांगितलं की प्लीज माझ्या मागे मागे करू नकोस, तुझी माझी काही ओळख नाहीये. ओके त्यांच्या वाचून बोलली. मी होतो तिथं. आणखी काय म्हणाला तो? आणखी काय बोलणार तो? सोन्या बोलायला लागल्यानंतर त्याची तर बोलतीच बंद झाली. मग मी मधी पडलो आणि सोन्याला घेऊन आलो. बरं केलं, पण बरं झालं शनू बेबी तू त्याची बोलतीच बंद करून टाकली. ते चला, याबद्दल ना आपण सेलिब्रेट करायचे. काय सेलिब्रेट करूया? काय करणार म्हणजे माझ्याकडनं या पोपटराव जागीरदारकडनं आज बिर्याणीची पार्टी. हा चालेल. आता त्या कुडमुड्याला सांगतो आमच्या समधी पार्टीची तयारी कर. एकदम मस्त झाला पाहिजे पेट. वाव ह्या येड्याला आपण खुश ठेवूया आणि याला येड्या बनवून आपण पेढा खाऊया. ओके काय झालंय बाबा? काही महत्वाचं बोलायचं का? म्हणजे मला आता जाणवलं की तुम्हाला आईंसमोर काहीतरी सांगायचं नव्हतं, असं काही आहे का? राधिकाबद्दल. मी राधिका का बोललो माहिती आहे? कारण आता राधिका आमची मुलगी झाली आहे, सून नाही. आम्ही पण आई वडील म्हणून तिची काळजी घेणार आहोत. प्रेम तेच आहे, काळजी तीच आहे, फक्त ना भूमिका बदलली आहे. आणि या बाबतीत सरिताचाही पूर्ण सपोर्ट आहे. पण बाबा, हे खरंच सांगायची काहीच गरज नाही. आम्हाला सगळ्यांना ह्याची जाणीव आहे की तुमचं राधिकावर केवढं प्रेम, तुम्हाला केवढी काळजी वाटते तिची. यापुढेही असेल. तुला तर माहिती आहे की नागपूरला आमची संत्र्याची बाग आहे, तिकडे लक्ष द्यायला लागतं. ते सगळं सोडून कायमचं मुंबईत नाही राहू शकत. अधूनमधून चक्र माराव्याच लागतात. अच्छा, त्यासाठी काही मदत हवी आहे का बाबा? अहो, मी स्वतः करीन मदत. नाही नाही नाही, त्यासाठी नाही, ते मी सांभाळतो. माझी माणसं पण आहेत. मला असं वाटतं सौमित्र, राधिका आणि अथर्वची जबाबदारी कायमची तू सांभाळून आम्हाला त्यातून मोकळं करावंस. आई वडील म्हणून आम्ही किती दिवस पुरवणार तिला? शेवटी पिकलं पान आहे, कधीही गळून पडू शकतं. बाबा, असं काहीतरी बोलू नका तुम्ही. ते तसंच आहे, वस्तुस्थिती आहे. म्हणून म्हणतो, तुम्हा दोघांना एक दुसऱ्याची साथ असणं, काही गोष्टी एकमेकांशी शेअर करणं, ही जी त्या वयातली गरज आहे ना, ती आम्ही नाही पूर्ण करू शकत. तिला तिच्या स्पेसची गरज आहे बाबा. आता खूप काही घडून गेलंय. मी विचारतो तिला, पण जरा नंतर विचारतो. अरे, हे नंतर नंतर म्हणता म्हणता किती उशीर झालाय. सौमित्र, राधिकाला आत्ता सावरणं फार गरजेचं आहे. तिला आधाराची गरज आहे सौमित्र, आणि तो आधार आता फक्त तूच देऊ शकतोस. तू इथे काय करतो?
मला काळजी वाटत होती म्हणून मी तुला शोधत फिरत होतो तिथे. सगळीकडे बघितलं तुला मी, आणि तू मस्त इथे येऊन बसलाय. काय झालं? शनाया नाही भेटली ना? मी म्हणालो होतो तुला जाऊ नकोस म्हणून. शनाया भेटली मला. काय? फिरत होती त्या पोपटरावा बरोबर मॉलमध्ये. मी म्हणालो होतो तुला, मी म्हणालो होतो ही दुसऱ्या कोणाच्या तरी मागे जाणार म्हणून, आणि जाऊन जाऊन कोणाच्या मागे गेली तर त्या पोपटरावच्या. ते पोपटराव काही चॉईस आहे का यार? शनाया पण ना, तू ओरडला का नाहीस तिला? इथे काय करते? ओरडायचं ना तिला. काय ओरडणार आहे तिला? तिने मला ओळखच नाही दिली किड्या. तिने ओळखही नाही दिली, आणि तो पोपटराव तर उलट मलाच दमदाटी करून गेला. मला ना कळत नाहीये काय चाललंय. ते कोणी फालतू माणूस तुझ्यावर ओरडतो कसा, आणि तू ऐकून कसा घेतो यार? कधी कधी मला वाटतं चूक तुझीच आहे. माझी काय चूक आहे? अरे चूक नाही तर काय यार, तू गेलाच का? तिच्या मागे गेलाच का तू? माझं प्रेम आहे रे तिच्यावर. तिचं आहे का प्रेम? तिने प्रेम नव्हतं केलं, तिचा स्वार्थ आहे. एक नंबरची स्वार्थी आहे ती. तिच्यामुळे तुझी एवढी वाट लागली, तुझ्या बायकोने तुझी धिंड काढली, एवढं सगळं झालं, आणि तरी तू का गेला तिच्या मागे यार? त्याचा आणि शनायाचा काय संबंध आहे? संबंध कसा नाहीये यार? सगळं शनायामुळेच झालंय ना. या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे? शनाया आणि तिची मम्मा. पण त्यामुळे मी आतापर्यंत तिच्यावर केलेलं प्रेम खोटं तर नाही ठरत नाही. केड्या, मला खरंच असं वाटलं की मी तिला भेटलो ना तर तिला माझी हालत बघून माझ्या बरोबर यावंसं वाटेल, मला समजून घेईल ती. शनाया आणि समजून घेईल? अरे तिला काही अक्कल आहे का? एक नंबरची अपॉर्च्युनिटी आहे ती तिचाच फायदा बघणार. आता बघ ना, माझ्या घरात राहिले पण मला समजून घेतलं का? नाही. कुठे चालले कळवलं नाही, सांगितलं नाही, निघून गेले. नाही, शनाया अशी नाहीये ती. तू का वागतेस असं? शनाया तू एकदा काय शनाया काय? हे बघ, तुला जर इथे राहायचं असेल ना तर या घरात शनायाचं नाव घ्यायचं नाही, कळलं ना? काय बोलतोस तू? अरे खरं तेच बोलतोय. वाट लागलीये तुझी, वाट माझी पण वाट लागलीये, आणि हे सगळं झालंय ते शनायामुळे. तुझी दिंड काढली तुझ्या बायकोने ते शनायामुळे, आणि तू शनाया करतोय. तुला जर काही करायचं असेल तर माझी मदत कर माझी. मी काय मदत करणार आहे तुझी? अरे पण नको करू यार, काहीच नको करू. तू शांत राहा फक्त, पण शनायाचं नाव घ्यायचं नाही, ते कळलं ना? शनाया हे बघ जेनी, माझ्या चुकांमुळे जे जे क्लायंट्स आपल्यापासून दुरावलेत त्यांना आपल्याला परत मिळवायला हवं. उद्याच सगळ्यांना फोन कर, कळलं? ओके. उद्याचा दिवस तुझ्यासाठी नवा आहे. नव्यानं आयुष्य सुरू करायचं. पुन्हा एकदा तुला जे मिळवायचंय त्यासाठी तुला खूप मेहनत घ्यायची. राधिका मसालेचं नाव खूप मोठं करायचंय. घर, संसार, काम यातनं आणखी एक गोष्ट करायची, ती म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायचा. हॅलो रेवती, उद्या काय करतेस? उद्या ऑफिसला जाणार आहे. त्याआधी माझ्या बरोबर येशील? कुठे? डान्स क्लासला. आपल्या दीदींना भेटायचंय. एक मिनिट, म्हणजे तू? होय रेवती, आता मी माझ्या आनंदासाठी जगायचं ठरवलंय. उद्यापासूनच मी डान्स क्लास जॉईन करणार. ओके. मला असं वाटत होतं की माझा नवरा फक्त मलाच फसवतोय, जिच्यामुळे आमचा संसार उद्ध्वस्त झाला त्या मुलीलाही हे फसवतात, आणि म्हणूनच तिला हाताशी घेऊन मी हा प्लॅन रचला. हे बघ, माझा याच्यात काहीही संबंध नाहीये. हा सगळा प्लॅन गॅरीने केला होता. गॅरीनेच ते 35 करोड चोरले होते.
त्यांनी फक्त आम्हाला यूज केलं. यापुढे तुमचा माझा संबंध संपला. काय चाललंय? तू काय ओळखही देत नाहीस का आता मला? हा, असंच आवडी करणार आहे? कोण आहे तू? कोण आहे? माझा हात सोड प्लीज. मी गॅरी, तुझा नवरा आहे यार. अरे मी तिचा होणारा नवरा आहे आणि ती माझी होणारी बायको आहे सोन्या. काय मिस्टर गुरुनाथ सुभेदार, काय हालत करून घेतलीये स्वतःची. ते म्हणतात ना, करून करून भागला आणि मग पश्चाताप करत बसला, तसं झालंय तुमचं. बघतोयस ना स्वतःकडे? अरे अरे अरे, कोण होतास तू आणि काय झालंयस आज? एका मोठ्या कंपनीचा सीईओ ते रस्त्यावरचा एक कफल्लक माणूस. कसा वाटतोय प्रवास? कसा वाटतोय? मजा येते ना? एकेकाळी तू कोण होतास आणि आज काय अवस्था करून घेतलीस स्वतःची, तेही एका मुलीच्या नादाला लागून. एका मुलीच्या नादी लागून स्वतःचा संसार, स्वतःचे आई वडील, ऑफिस मधले, आजूबाजूचे, स्वतःचा मुलगा, कुणाची तमा बाळगली नाहीस तू. आणि या सगळ्यांना दुखावलंस तू. म्हणून आता या सगळ्यांना नकोसा झालायस तू. टाकलंय तुला, कळतंय ना? नाही पण यू डिझर्व इट गुरुनाथ. कसं आहे ना, माणूस एकदा ठेच लागला की शहाणा होतो, दुसऱ्यांदा ठेच लागला की सुधारतो. पण तुझ्या बाबतीमध्ये तू वारंवार ठेचकाळत राहिलास. तुला सुधारायची संधी मिळाली तरीही तू सुधारला नाहीस आणि तसाच वागत राहिलास, कुणाची तमा न बाळगता. आणि आता ही म्हणून रडण्याची वेळ तुझ्यावर आली आहे. आणि कुणाला झुकवायला निघाला होतास तू? त्या राधिकाला? अरे ती कुठून कुठे पोहोचलीये, केवढा मोठा पल्ला गाठलाय तिने. एक सर्वसामान्य गृहिणी ते एका मोठ्या कंपनीची मालकीण. तू मात्र तिला आयुष्यभर एक सर्वसामान्य गृहिणी, गुड फॉर नथिंग म्हणून हिणवतच राहिला. आणि आज ती बघ कुठून कुठे गेलीये. आणि तू बघवत नाहीये तुझी हालत. तिला काही फरक पडत नाही रे, फरक तुला पडला. तुला काय वाटलं तुझा फंडा तिच्या बाबतीत यशस्वी होईल, तिचा संसार तिला परत देईन आणि त्या बदल्यात कंपनी परत घेईन. का देईल ती कंपनी तुला परत? का देईल सांग ना. तू तर कुणाच्याच नजरेत चांगला उरला नाहीस. शेजार पाजारचे, आई वडील तर सोडच, पण तुझ्या ऑफिस मधला, तुझ्या मागे पुढे करणारा, तुला चहा पाणी विचारणारा तुझा पिऊन रघु, त्याच्याही नजरेतून उतरलास रे तू. आणि त्या भिकाऱ्याला जे हाडतूड करत होतास ना, आज त्याची लायकी तुझ्यापेक्षा जास्त आहे गुरुनाथ. कारण तो प्रामाणिकपणे मानानं भीक तरी मागू शकतो. तू काय करणार आहेस? काय करणार आहेस तू सांग ना. जा रे, तू जा नाही, तू प्लीज.